2 नोव्हेंबरच्या देवउठी प्रबोधिनी एकादशीचं व्रत सर्वांनीच केलं पाहिजे, कारण यापासून होणारे लाभ अद्भुत आहेत। हे व्रत करणारी व्यक्ती पितृकुल, मातृकुल तसंच स्वतःच्या कुळासह विष्णू लोकात विराजमान होते। जी वस्तू त्रैलोक्यात मिळणं मुश्किल आहे, ती वस्तू ही या प्रबोधिनी एकादशीच्या व्रताने मिळते। या व्रताच्या प्रभावाने पूर्वजन्मातील केलेली अनेक वाईट कर्म क्षणभरात नष्ट होऊन जातात। ब्रह्महत्यादी महान पापही प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी रात्रीला जागरण केल्याने नष्ट होऊन जातात। या एकादशीच्या दिवशी जो मनुष्य भगवंताच्या प्राप्तीसाठी दान, तप, होम, यज्ञ आदी करत असेल तर त्याला अक्षय पुण्य प्राप्त होतं। जे लोक प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी विधीपूर्वक व्रत करतात त्यांना अनंत सुख मिळतं आणि शेवटी स्वर्गात जातात। या दिवशी भगवान नारायण आपल्या चातुर्मासातील 4 महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात, म्हणून हिला देवउठी एकादशीही म्हणतात। या दिवशी या मंत्राद्वारे भगवंताला जाग केलं पाहिजे। मंत्र आहे उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद, उत्तिष्ठ गरुडध्वज, उत्तिष्ठ कमलाकांत, त्रैलोक्य मंगलम कुरु। अर्थात हे गोविंद उठा, उठा हे गरुडध्वज, उठा हे कमलाकांत, निद्रेचा त्याग करून तिन्ही लोकांचं मंगल करा। आणि या दिवशी एक खास प्रयोग तुम्हाला करायचाय, तो म्हणजे सकाळच्या किंवा संध्याकाळच्या संध्येत भगवान नारायणाची कापूर आरती। ही केल्याने अकाल मृत्यू होत नाही। या दिवशी ओम नमो नारायणायचा जप करणारा मोक्ष मार्गावर त्वरित पुढे जातो। जे लोक चातुर्मासाच्या व्रतात एखाद्या वस्तूचा त्याग करतात त्यांनी या दिवसापासून तिला पुनः ग्रहण केली पाहिजे। आणि ही एकादशी त्रिस्पृशा असल्या कारणास्तव हिचं महत्व आणखीनच वाढतं। याची माहिती पुढच्या व्हिडिओत तुम्हाला प्राप्त होईलच आणि लिंक डिस्क्रिप्शन व कमेंट बॉक्स मध्ये मिळेलच। एकादशी तिथीची वेळ आहे 1 नोव्हेंबर सकाळी 9:11 पासून 2 नोव्हेंबर सकाळी 7:31 पर्यंत। उपवास 2 नोव्हेंबरला करायचा आहे। एकादशीच्या दिवशी आणि तिच्या कालावधीत तांदूळ व त्यापासून बनवलेले व्यंजन खाणं वर्ज्य आहे।